आणि पहिल्यापासून मीटिंग नाही सांगितलं सरपंच त्याला अवधी असं आहे एक तास तारीख आहे आपली 12-18 राहिले एक 20 दिवस आपले हातात राहिले तर तुमची जुनी आता माझ्याकडे शांडच बी ऑलरेडी बऱ्यापैकी बागायत पट्ट्यात थकबाकीदार असतात हे मला 20 वर्ष नोकरीची येते मला चांगला अनुभव मग माझं मत काय आहे की आपण हाय या संधीचा सुवर्ण फायदा घेणं गरजेचं आहे ग्रामपंचायतच्या दृष्टीने प्लस आता ह्यासाठी आपल्याला काय करायला लागेल नवीन नियमानुसार आपल्याला 4-5 ठिकाणी फ्लेक्स लावणे तुमची दौंडी देणे प्रचार प्रसिद्धी करणे ग्रामपंचायत कर्मचारी असतील मी असेल ग्रामसेवक म्हणून मेंबर असतील यांनी त्या प्रत्येक वाढणी ह्या लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यानुसार रिक्वेस्ट करणे आणि जेवढी शक्य आहे तेवढी आता ह्यामध्ये एक टप्पा असा आहे की पहिला चालू वर्षाची 100% तुम्ही जरा उदाहरणार्थ सागर फराटेंची की 2000 रुपये चालूची 2000 रुपये आणि मागची 5 वर्षाची थकीत अशी 10,000 रुपये तर त्या 10,000ला 50% म्हणजे 5,000 रुपये आणि चालूची 2 असे 7,000 रुपये एक रकमी ऐका माझं होते एक रकमी म्हणजे चालू वर्षाची 2 मागची थकीत मधली 5,000 अशी 7,000 एक रकमी जर त्यांनी भरली तर ती सवलत लागू आहे ती पण 31 डिसेंबर पर्यंत अभियान कालावधीच्या नंतर हा विषय आला तर नाही परत ते कुठे गेले त्यांनी जर नाही भरली तर 10-2 12,000 रुपये होते गेले 1 जानेवारीला 12,000 रुपये होते गेले त्यांनी 2 जानेवारीला आले पैसे भरायची रिक्वेस्ट केली तर 12,000 रुपये त्यांना भरायला तुम्ही असं त्यातल्यावर तुम्ही सांगता दिसले ना 1/1/26ला पहिल्या सकाळ रक्कम पूर्ण भरावं लागत परत शासनाचा वस्तू जे आला तरी नाही मुदत वाढ नाही 31 मार्च 26 पर्यंत चालू भरली तर त्यांचं चांगले वसूल होते ग्रामपंचायत नफेती पण परिस्थिती अशी की भारतीय ह्याचा विश्वास नाही जे आपण प्रयत्न करणं आपल्या हातात काम आहे केलं तर हाय नाही केलं तर काय चालू नाही हे तर करून घ्या ठरवा हा चांगलाच आहे शेवटी काय पुढे वाटच नाही चांगलं आहे ग्रामपंचायत 1 रुपया समजा ह्यांचं म्हणणं नाही चालू वर्षाची आणि जे रेग्युलर त्याच्यासाठी काय अहो तुम्ही भाडा बापू तुम्ही बक्षीस ठेवलं होतं नाही तरी लोक नाही आली तरी लोक येत नाही राजा बाबू आता लागतच दसरा दिवाळी आणि आता उदाहरण सांगितलं